आता तुम्ही गंगाजल ऑनलाईन बुक करून थेट तुमच्या घरी मागवू शकता। मोदी सरकार ही नवी योजना सुरू करणार आहे। या योजनेअंतर्गत टपाल खातं लोकांच्या घरी गंगाजल पोहोचवणार आहे। केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी माहिती दिली आहे। ई कॉमर्सचा वापर करून लोकांच्या घरापर्यंत गंगाजल पोहोचवणं सहज शक्य होणार आहे। गंगाजल थेट हरिद्वार आणि ऋषिकेशहून घर बसल्या मिळणार आहे। याकरता ऑनलाईन बुकिंग करायला लागणार आहे। ही योजना कधी सुरू होणार याबाबत अजून कुठलीही माहिती मात्र मिळालेली नाही। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रांना लंडनमध्ये एक निनावी घर मिळाल्याची चर्चा सुरू झाली। या संदर्भात भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी ईडीला पत्र लिहिलंय। रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे सहकारी मनोज अरोरा यांनी 2009 मध्ये शस्त्रास्त्रांच्या एका दलालाला या घरासंदर्भात काही ईमेल्स केले होते। या ईमेल्समध्ये लंडनच्या घराबद्दलच्या व्यवहाराचा आणि रिनोव्हेशनचा उल्लेख आहे। सध्या अर्थ मंत्रालय या सगळ्या कागदपत्रांचा तपास करते। या प्रकरणी संरक्षण क्षेत्रातले दलाल संजय भंडारी यांचीही चौकशी सुरू आहे। लंडनच्या 12 एल्टर्न हाऊस ब्रॅन्स्टन स्क्वेअरमध्ये हे घर आहे। हे घर ऑक्टोबर 2009 मध्ये 19 कोटींना खरेदी करण्यात आले, तर जून 2010 मध्ये हे घर विकण्यात आल्याचा उल्लेख आहे। दरम्यान या सगळ्या आरोपांचं रॉबर्ट वाड्रांच्या वकिलांकडून खंडन करण्यात आलं। Robert Vadra's transaction interaction with the arms dealer Bhandari is nothing but suspicious. The Bhandari is himself a dubious person, and we are going to insist and going to pursue and going to follow it with CBI, ED and income tax. They should nail down the actual beneficiary. दरम्यान मोदी पंतप्रधान आहेत, त्यांनी स्वतःला शहनशाह समजू नये असं जोरदार प्रत्युत्तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी दिले। जावई रॉबर्ट वाड्रा यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गांधींनी ही टीका केली आहे। काँग्रेसमुक्त भारत म्हणून काँग्रेसवरती सूड उगवला जातोय असेही सोनिया गांधींनी म्हटले। लवकरच सत्य बाहेर येईल असंही सोनिया गांधी म्हणाले। प्रधानमंत्री एक प्रधानमंत्री है, शहनशाह नहीं है, देश का प्रधानमंत्री है। ये भी एक शरियाना बनाते हैं, गलत इल्जाम लगाते हैं। अगर कुछ ऐसी बात है तो बिना भेदभाव जांच करो, दूध का दूध पानी का पानी। मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला गेल्या 7 महिन्यात तिसऱ्यांदा भारत दौऱ्यावरती आलेत। काल नाडेलांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली। त्यानंतर नाडेलांनी एका कार्यक्रमामध्ये आयटी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। नाडेला मूळचे हैदराबादचे, त्यांचं शिक्षण भारतात झालंय। आज ते जगातली सगळ्यात मोठी आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या सर्वोच्च पदावर आहेत। या उत्तुंग भरारीमागे मिर्झा गालिबची शायरी आहे असं नाडेलांनी सांगितलं। एक दिल्ली के एक शायर ने एक जमाने में कहा था कि हजारों ख्वाहिशें ऐसी हो कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान फिर भी कम निकले। नाउ my interpretation of that Ghalib saying changes every year. I learn something new. There is so many layers and labyrinths in there that every time I sort of read it, I kind of feel that I've learned it again, I've figured it out. But my earliest interpretation, it was a time when I was reading Douglas Hofstadter's book, Godala Sherbak, and I sort of realized the power of what he was saying, which is, it's not just your dreams being fulfilled. It is your ability to dream things that are worth dying for. And there is a sort of that incompleteness in the incompleteness that Godal talks about, that then Turing took and then created essentially what is computation, lies, I think, the power of what we can do with digital technology. That has to be the source of our inspiration, at least it's been for me, as we think about the dreams going forward. पुढे आता काही आंतरराष्ट्रीय बातम्यांकडे। व्हाईट हाऊसमध्ये सोमवारी मेमोरियल डे साजरा होत असताना एक संशयास्पद पॅकेट आढळून आले। त्यानंतर काही काळाकरता व्हाईट हाऊस बंद करण्यात आलं। यावेळी ओबामा देखील व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते। या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे।
यात्रेकरूंची वाढती संख्या बघता एक नवीन एअरपोर्ट तयार करण्यात आला. जुस्कोव्स्की इंटरनॅशनल एअरपोर्टचं यावेळी उद्घाटन करण्यात आलंय. मॉस्कोमधल्या या विमानतळाला मोठ्या पर्यटकांच्या आगमनामुळे गर्दीचं स्वरूप येत होतं. मात्र जुकोव्स्की इंटरनॅशनल एअरपोर्टच्या या आता नवीन धावपट्ट्यांमुळे मॉस्कोमध्ये उतरणाऱ्या हवाई प्रवाशांच्या गैरसोयीत कमतरता येणार. व्हाईट हाऊसमध्ये सोमवारी मेमोरियल डे साजरा होत असताना एक संशयास्पद पॅकेट आढळून आलंय. त्यानंतर काही काळाकरता व्हाईट हाऊस बंद करण्यात आलं. यावेळी ओबामा व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. मेक्सिकोचा फुटबॉलपटू एलन पोलिदोला 2 दिवसांनंतर अपहरणकर्त्यांकडून यशस्वीरित्या सोडवण्यात आलं आहे. शनिवारी रात्री पार्टीवरून घरी जात असताना एलनचं अपहरण करण्यात आलं होतं. एलननं केलेल्या एका फोन कॉलमुळे पोलिसांनी त्याची सुटका केली. जर्मनीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित झालेलं हे छायाचित्र सध्या चर्चेचा विषय बनलं. या चित्रात एक माणूस समुद्रात बुडून मेलेल्या एका लहान मुलाला घेऊन उभा असल्याचं दिसतं. गेल्या आठवड्यातच इटली आणि लिबिया यांच्यात असलेल्या समुद्रात शेकडो प्रवाशांनी आपला जीव गमावला होता. त्यातल्या या अत्यंत हृदयस्पर्शी चित्रानं अनेकांचं मन जगभरात हेलावलं. लंकेमधल्या हंबनटोटा शहरात सोमवारी एका हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यात आलं. ते हत्तीचं पिल्लू नाल्यात पडलं होतं. त्याला सुरक्षितरित्या नाल्यातून बाहेर काढण्यात आलं. नाल्यात पडलेला हा छोटा हत्ती या ठिकाणी नाल्यात पडलेला हंबनटोटावासियांनी पाहिला आणि त्यांनी लगेचच रेस्क्यू टीमला बोलवलं. छोट्या हत्तीची सुटका करण्यात आली. हंबनटोटा हे जंगली हत्तींसाठी प्रसिद्ध शहर आहे. सिरियामधल्या अलेप्पो शहरात झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर शहरातलं दृश्य कसं दिसतं याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. त्यात दाखवण्यात आलेलं ठिकाण हे ISISच्या ताब्यात होतं. सिरियाई वायुसेनेनं केलेल्या बॉम्ब हल्ल्यानं शहरातल्या सर्वसामान्य रहिवाशांची मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गैरसोय झाली. त्यांची घरं पडली, घरांची नासधूस झाली, अनेकांचे जीव गेले, अनेक जण जीव वाचून इथून पळाले. पाकिस्तानमध्ये काल एक बॉम्ब हल्ला करण्यात आला. त्यामध्ये एक चीनी नागरिक आणि त्याचा ड्रायव्हर जखमी झालेत. कराची शहराच्या जवळ असलेल्या हल्ल्याची जबाबदारी एका सिंधी अलगाववादी संस्थेने घेतली आहे. ही संस्था चीनतर्फे बनवण्यात येणाऱ्या इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या विरोधात आहे. त्यामुळं त्यांनी हा हल्ला केल्याचं मानलं जातं. या विघटनवादी संस्थेनं हा बॉम्ब हल्ला केल्याचं म्हटलं जातं. जर्मनीमधल्या कोलोन विमानतळाच्या टर्मिनल 1ला काल सुरक्षेच्या कारणावरून बंद करावं लागलं. सिक्युरिटी एरियात एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी पाहिलं आणि लगेचच हा निर्णय घेतला. तातडीने या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर सगळं सामान तपासण्यात आलं. परिसराची तपासणी केल्यानंतर प्रवाशांना पुन्हा एकदा प्रवासाकरता मुभा देण्यात आली. उत्तरी ऑस्ट्रेलियामधील प्रसिद्ध थार्नटन बीचवर काल रात्री उशिरा एका मगरीने एका महिलेवर हल्ला केला. तिला घेऊन खोल पाण्यात गेली. 46 वर्षांची ही महिला आपल्या मित्रमैत्रिणींसह बीचवर आली होती. रेस्क्यू टीमने महिलेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. मात्र अजूनही ती महिला सापडलेली नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत रंगत आली आहे. भाजपनं 6 उमेदवार रिंगणात उतरवल्यानं विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी चुरस आहे. दुसरीकडे भाजपमधल्या जुन्या निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून भाजपत प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिल्यानं पक्षातला वाद उफाळून आलाय. मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण दरेकरांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुंबई भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी पक्षावरती टीका केली. आता पक्षश्रेष्ठींनी पुन्हा RN सिंह आणि प्रसाद लाड या आयाराम मंडळींना उमेदवारी दिली. त्यामुळे हा वाद आणखीनच वाढणार असल्याचं दिसतंय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेतून भाजपत आलेल्या RN सिंह यांना उमेदवारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या मागं उत्तर भारतीयांची मोठी ताकद आहे. ते धनाढ्य नेते, गेली 10 वर्ष उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आहेत. एक वर्तमानपत्र मुंबईत ते चालवतात. त्यामुळे भाजपत आता पक्षनिष्ठेपेक्षा पैसा मोठा झालाय का असा सवाल निष्ठावंत कार्यकर्ते विचारत आहेत. जिसने मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक में कम से कम 500 से 1000 करोड़ का उस पूरे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के साथ मिलकर घोटाला किया है,
टेंडर्स देने में घोटाला हो, एक ही टेंडर 4 कंपनी एक ही आदमी के नाम पर दिया गया हो, जो टॉप टू बॉटम करप्शन से पूरी तरह से ये है, अखंड करप्शन में डूबा हुआ है, ऐसे व्यक्ति को टिकट देना, आज पार्टी के सभी कार्यकर्ता अपने आप को पूरी तरह से डिमोरलाइज समझ रहे हैं। विधान परिषदेच्या निवडणुकीकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून नारायण राणे यांनी विधान परिषदेकरता अर्ज दाखल केला, तर काँग्रेस कडून महाराष्ट्रातून राज्यसभेकरता माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले 2 उमेदवार मैदानात उतरवलेत. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. तर झी समूहाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी राज्यसभेकरता हरियाणातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष म्हणून डॉक्टर चंद्रा ही निवडणूक लढवणार आहेत. हरियाणामधून 2 जागांकरता 11 जूनला राज्यसभेची निवडणूक होती. अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या सर्व राजकीय पक्षांनी डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. डॉक्टर चंद्रा यांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी विविध पक्षांचे हरियाणामधले प्रमुख नेते त्यांच्याबरोबर उपस्थित होते. आज निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या सर्व नेत्यांसह सुभाष चंद्रा यांनी 11 जूनला होणाऱ्या निवडणुकीकरता हरियाणातून अपक्ष म्हणून आपला राज्यसभेकरता उमेदवारी अर्ज दाखल केला. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचं लाल दिवा नसलेल्या गाडीतून मुक्ताईनगरला आगमन झालंय. सकाळी भुसावळ स्टेशनपासूनही सरकारी गाडीत बसणं खडसेंनी टाळलंय. सरकारी गाडीत न बसण्यामागं कारण काय असा प्रश्न विचारला जातो. दरम्यान सरकारी गाड्यांचा ताफा मात्र त्यांच्या सोबत कायम होता. आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला खडसे अनुपस्थित राहणार आहेत. काल रात्रीच खडसे मुक्ताईनगरला रवाना झालेत. भोसरी एमआयडीसीत पत्नीच्या नावे केलेली जमीन खरेदी खडसेंच्या चांगलीच अंगलट येते. काल दिवसभर त्यांनी मुख्यमंत्री आणि पक्षातल्या नेत्यांशी चर्चा केली होती. इकडे खडसेंच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं बोललं जातंय. खडसे दाऊद कथित कॉल प्रकरणी सायबर हॅकर मनीष भांगाळेनं हायकोर्टात खडसेंच्या विरोधात याचिका दाखल केली. खडसेंना आलेल्या फोन कॉल डिटेल्सची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. सबळ इलेक्ट्रॉनिक पुरावे असतानाही मुंबई पोलिसांनी खडसेंच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मनीष भांगाळेनं केला. मनीष यांनी दाऊदच्या कराचीमधल्या घराच्या दूरध्वनीचे कॉल डिटेल्स मुंबई पोलिसांना दिलेत. काही लोक आपल्याकडचे इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करायचा प्रयत्न करतायत असा आरोप भांगाळेंनी केला. दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आधीच खडसे यांना क्लीन चिट दिली आहे. संपूर्ण कॉल डिटेल्सची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी हॅकर मनीष भांगाळे यानं केली आहे. कोर्टाकडे तातडीनं सुनावणी घ्यावी असाही आग्रह त्यानं धरला होता. मात्र येत्या काही दिवसात या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होईल असा निर्णय या सगळ्या संदर्भात कोर्टानं दिला आहे. लोअर परळ स्टेशन जवळच्या रेल्वे ट्रॅकवर घसरलेला डब्बा पुन्हा ट्रॅकवर बसवण्यात आलाय. मात्र त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. स्लो ट्रॅकवरची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवल्यानं मुंबईकरांचे मोठे हाल झाले. दरम्यान लोअर परळ स्टेशनजवळ यार्डातून बाहेर निघत असताना एक्सप्रेसचा एक डब्बा रुळावरून घसरला होता. पहाटे 3 वाजताची ही घटना होती. वसईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मजवळ गटारावरचा स्लॅब अचानक तुटला. त्यामुळे जवळपास 15 प्रवासी जखमी झालेत. ऐन गर्दीच्या वेळी सकाळी बरेच प्रवासी गटाराच्या स्लॅबवर उभे होते. त्यातच आज पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्यानं जास्तीची गर्दी होती. या ठिकाणी उभ्या असलेल्या अनेकांना या रस्त्याखाली गटार आहे असं माहिती नव्हतं. पण हा रस्ता अचानक तुटला आणि त्यावरचे सगळे प्रवासी गटारात पडले. वसईच्या रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या जवळ ही घटना घडली. मध्य रेल्वेच्या जेएम कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलंय. विस्कळीत होणाऱ्या रेल्वे विरोधात मनसेनं ठिय्या आंदोलन केलंय. रेल्वे मंत्र्यांविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. शिशिर शिंदेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.